अनेकदा आम्ही असं बघितलंय की भरपूर समाजसेवक हे नंतर पुढे जाऊन उभरतं राजकीय नेतृत्व बनतात. तर मग तुला कुठला राजकीय पक्ष भविष्यात जॉईन करायला आवडेल? नक्कीच राजकीय पक्षाबद्दल बोलायचं झालं तर मला अजितदादांचे राष्ट्रवादी हे जॉईन करायला आवडेल. हं. का तर दादांच्या नंतर नक्कीच दादांनी जे महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करू. असं नक्की काय तुझ्या आयुष्यामध्ये घडलं की ज्यामुळे तू भगवान शिवशंकरांवर इतका विश्वास ठेवायला लागली किंवा श्रद्धा ठेवायला लागली? लहानपणापासूनच माझ्या घरामध्ये भक्तिमय वातावरण आहे आणि एक वारकरी सांप्रदायिक कुटुंब असल्यामुळे अ, खूप भक्तिमय असं वातावरण आहे माझ्या आणि गावात एक प्राचीन शिव मंदिर आहे. हं, हं. त्यामुळे महादेवाची श्रद्धा सगळ्यांचीच आहे घरामध्ये. नमस्कार, मी प्रिया. राजोद्धा टॉक्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे कोमल मोरे. कोमलची ओळख सांगायची झाली तर कोमल ही मॉडेलिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि सोबतच ती सोशल वर्क सुद्धा करते आणि एवढंच नाही तर तिला राजकारणात सुद्धा यायचंय. तसा तिला घरून सुद्धा सपोर्ट आहे. सो आज एक तरुण नेतृत्व किंवा एक तरुण ऊर्जा म्हणून आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. तिच्या करिअर बद्दल चर्चा करणार आहोत आणि सोबतच समाजसेवा म्हणजे नक्की ती काय करतीये आणि समाजामध्ये काय बदल होणं अपेक्षित आहे, राजकारणात काय बदल होणं अपेक्षित आहे, कुठल्या पक्षात जायची तिची इच्छा आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. तर कोमल, सगळ्यात आधी तर राजोदा टॉक्समध्ये तुझं मनःपूर्वक स्वागत. मला फक्त तुझी एक छोटी ओळख आपल्या आपल्या प्रेक्षकांना करून दे. नमस्कार, माझं नाव मोरे कोमल. मी प्रॉपर तर बीडची आहे आणि मी एक सोशल वर्कर म्हणून आणि हं. त्यासोबतच मॉडेलिंगमध्ये देखील काम करते. लहानपणापासूनच मला आवड आहे सोशल वर्क करण्याची आणि ती जी प्रेरणा आहे ती मला घरातूनच मिळाली. बरं. मग सामाजिक काम तर तू करतेच, पण मॉडेलिंगमध्ये पण तू काम करते. हो. पण यासोबत तू आत्ता नक्की कशामध्ये शिक्षण घेतीयेस? आता सध्या मी एम-सी-ए करतेय फर्ग्युसनमधून बरं. आणि बी-सी-ए देखील पुण्यामधूनच केलं आहे. खरं तर तू म्हटलीस, आपली जी चर्चा झाली त्याच्यामध्ये तू असं म्हणालीस, की अ, तुझ्या घरचं जे बॅकग्राऊंड असेल म्हणजे तुझा भाऊ हा हो. राजकारणात आहे आणि अ, तुमच्या घरचं बॅकग्राऊंड थोडक्यात प्रो एन-सी-पी आहे. हो. सो मग तू कुणाच्या बाजूनी आहेस? कारण तुला समाजसेवा करण्याची इच्छा आहे आणि अनेकदा आम्ही असं बघितलंय, की भरपूर समाजसेवक हे नंतर पुढे जाऊन उभरतं राजकीय नेतृत्व बनतात. तर मग तुला कुठला राजकीय पक्ष भविष्यात जॉइन करायला आवडेल? नक्कीच राजकीय पक्षाबद्दल बोलायचं झालं तर मला अजितदादांचे अ, राष्ट्रवादी हे जॉइन करायला आवडेल. हं. का तर दादांच्या नंतर नक्कीच दादांनी जे महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करू. हं, हं, हं. त्यासाठी मला दादांचे राष्ट्रवादीच. बरं. पण आता मग मला असा पण प्रश्न विचारायचा आहे. तू बीडची आहेस. हो. बीडची दुसरी कन्या, जी सगळ्यांना माहिती आहे अर्थात पंकजाताई हो, मुंडे. पंकजा. बीडमधल्या भरपूर मुलींचं असं स्वप्न असतं, की यार मला पंकजाताईंसारखं व्हायचंय. हो. मग तुला काय, तुला पंकजाताईंसारखं व्हायचंय आणि राष्ट्रवादीत यायचंय, की पंकजाताईंसारखंच होऊन परत भाजपमध्ये गेलं पाहिजे असं कुठेतरी बॅक ऑफ द माइंड वाटतं का? नाही, पंकजाताईसारखं व्हायला काहीच हरकत नाहीये. फक्त विचारशैली वेगळी आहे, हं, पक्ष हं, हं. वेगळा आहे. बाकी ताईंचं नेतृत्व खूप आवडतं. त्यांनी त्यांच्या वडिलांनंतर खूप संघर्ष करून सगळ्या गोष्टी मिळवल्या आहेत हं, हं, हं. आणि आदरणीय मुंडे साहेबांच्या जो स्वप्नातले म्हणजे बीडचं आहे, हं, हं, तर हं. मला नक्कीच माझ्या बीडसाठी काम करायला आवडेल आणि त्याच्यामध्ये जर ताईंचं ताईंची विचारशैली किंवा हं. ताईंचे गुण जर घेता आले, तर मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. पण जर तुझ्यासमोर 2 ऑप्शन ठेवले, पंकजाताई की धनुभाऊ, हां. मग कुठला ऑप्शन तू चॉईस करशील? नक्कीच पंकजाताई. हां. पण तुला एन-सी-पीमध्ये जायचंय दादांच्या हं. आणि धनुभाऊ म्हणजे आपले अजितदादांचे तर अजितदादांची. राइट हँड मानले जात होते. हो. मग तर देखील एक वुमन म्हणून मी हं. पंकजाताईंनाच लहानपणापासून हं, फॉलो हं, करत हं, आली हं. आणि मला त्या खूप आवडतात. हं. त्यामुळे मी पंकजाताईच निवडेन. बरोबर. आणि आता तू म्हटलीस, की एक महिला म्हणून तू पंकजाताई. हो. तसंच आता सध्या तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आपल्या सुनेत्राबाईंनी सुनेत्राबाई. पवार झालेल्या आहेत. सो त्याबद्दल तुला काय वाटतंय, की तुला ज्या पक्षात जायची इच्छा आहे, हं. त्या पक्षाच्या ज्या सदस्य आहेत, त्या स्वतः एक पहिल्या
महिला मुख्यमंत्री आहेत, म्हणजे त्या आता पक्षाच्या अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आहेत. काय वाटतंय तुला सुनेत्रा वहिनींबद्दल, आणि सुनेत्रा वहिनींना तू भविष्यात कसं पाहतीयस? नक्कीच खूप आनंद आहे की त्या महिला पहिल्या उपमुख्यमंत्री महिला म्हणून त्यांची निवड झाली. पण दादा असताना हे जर झालं असतं तर ते अधिक खूप आनंदाची गोष्ट होती आमच्यासाठी. आणि त्यांच्याकडून जर काय अपेक्षा आहे म्हटलं तर जे दादांचं जे स्वप्न होतं पूर्ण हम्म. महाराष्ट्राबद्दलचं, ते नक्कीच दादांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्या काम करतील. हम्म. आणि दादांचे जे विचारशैली होती किंवा काम करण्याची जी पद्धती होती, ती त्या नक्कीच अंमलात आणतील बरोबर. हा विश्वास आहे. आता राजकारणामध्ये तू कितपत राजकारणाचा अभ्यास करतेय ते खरं म्हणजे ते आता मला पण इतकं माहित नाही. पण आता सध्याची जी एनसीपी मधली स्थिती आहे, असं कुठेतरी पाठीमागे चर्चा आहे की सुनेत्रा वहिनींनी आता मान्य आहे की जे दुःख आहे दादांचं ते प्रचंड मोठं आहे. ते एक बायको म्हणून ते त्यांना खूप अवघड आहे पचवणं. पण तरी सुद्धा आता एक महिला उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. आता कुठंतरी त्यांनी तटकरे असतील किंवा पटेल असतील किंवा थोडंसं बॅकबोन कोणाचं न घेता स्वतः फ्रंट फूटवर राहिलं पाहिजे आणि स्वतः निर्णय घेतले पाहिजेत, स्वतः बोललं पाहिजे पत्रकार परिषदांमध्ये, असं तुला वाटतंय का? हो, नक्कीच असं वाटते, पण सध्या असं आहे की ग्राउंड लेवलला काय चर्चा आहे, तुला काय वाटतंय? आता तू भरपूर वेळा युवती अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत, महिला कार्यकर्त्यांसोबत तुझ्या चर्चा होत असतील. काय राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांचा जो कोर बेस आहे त्यांच्यात काय चर्चा होतीये सध्या? त्यांच्या चर्चा सध्या हीच आहे की त्या फ्रंट फूटवर येऊन त्यांनी बोललं पाहिजे किंवा काय. पण सध्या त्या खूप जसं की बघता अचानक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांनी खूप मोठ्या मनाने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लगेच पुढचा कारभार जे सुरू केला. बरोबर. लोक असेही बोलत होते की एवढी काही घाई होती किंवा सत्तेसाठी सगळं चाललेलं आहे वगैरे. बरोबर. पण आपण इतिहासात जाऊन बघितलं तर राजमाता जिजाऊ असतील किंवा अनेक स्त्रिया असतील, जेव्हा कधी त्यांना वेळ आली की युद्धावरती जायची आणि त्यांच्या परिवारातले म्हणजे लढायला गेलेले असायचे, तेव्हा त्या कधीच खचून नाही गेल्या की आता मी किंवा दुःख करत नाही बसल्या त्या गोष्टीचं. त्या लढायला जायच्या, परिवाराचं दुःख एका बाजूला ठेवून त्या समाज म्हणजे प्रजेसाठी काम करायच्या. सेम तसंच मला वाटतं इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे आणि यांनी पण त्यांचं दुःख बाजूला ठेवून एक समाजाप्रती त्या पुढे आल्या. आणि नक्कीच त्यांना थोडासा आपण वेळ दिला पाहिजे सगळ्या गोष्टी समजून घ्यायला, कारण हे सगळं खूप अचानक झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे मला तर वाटते की त्या नक्कीच पुढे येऊन करतील सर्व. आणि तसं पण त्यासोबत जयदादा आणि पार्थदादा आहेतच. खरं तर एक तरुण नेतृत्व किंवा एक तरुण म्हणून तुला काय वाटतं की राजकारणामध्ये जे सध्या सतत पक्षांतर होतंय किंवा महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुती असेल, सतत पक्ष बदलले जात आहेत पदासाठी, काय वाटतं ह्या सध्याच्या राजकीय घडामोडीवर? मला तर असं वाटते की सतत पक्ष बदलणे सत्तेसाठी हे काही योग्य नाहीये. आपण एकनिष्ठतेने एखाद्या पक्षाच्या मागे उभे राहिलं पाहिजे, मग त्यांची सत्ता असो किंवा नसो. बरोबर. आणि मग आता जर म्हणजे दादांनी पक्ष बदलला, पण दादांनी भरपूर वेळा असं सांगितलं की हे मी आपल्या ह्याच्यासाठी करतोय, महाराष्ट्राच्या विकासासाठी करतोय, आणि ते अगदी बरोबर पण होतं. पण जर समजा तुझ्या पुढे 2 ऑप्शन दिले, अजितदादा की शरद पवार, कोणाला निवडणार? त्या दोघांमध्ये निवडत झालं तर असं निवडू नाही शकत आपण, कारण शरद पवारांमुळेच अजितदादा बरोबर. आहेत. त्यामुळे आपण शरद पवारांना बाजूला नाही ठेवू तुझ्या शकत. पद्धतीने उत्तर देतीये ना, त्या पद्धतीनं असं वाटायला लागलंय की तू पुढे खरोखर राजकारणातच जाशील. आणि ते चाणक्य मानले जातात. महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य जर कोणाला मानलं जातं तर ते आहेत शरद पवार. बरोबर. तर त्यांना आपण असं दोघांमध्ये निवडू नाही शकत. बरोबर. आणि तुला समाजसेवा करायची इच्छा आहे, तर याच्या आधी तू म्हणजे समाजसेवा कशा पद्धतीनं केली आहे? समाजसेवा ही आहे की ज्या लोकांच्या काही गरजा असतील किंवा ज्यांना मदतीची गरज असेल त्यांना मी एक कॉन्टॅक्ट करून देते, कारण सध्या मी पण शिक्षण घेते, त्याबरोबर मी समाजसेवा पण करते. बरोबर. त्यामुळे मला माझ्याकडून जेवढं होईल त्यांच्यासाठी ते मी करत असते. बरोबर. आणि मग तुला असं वाटतंय का राजकारणात येऊन समाजसेवा करता येईल का? नक्कीच राजकारणात येऊनही करता येईल आणि विदाऊट राजकारणही करता येईल. म्हणजे जर समजा भविष्यात पद मिळालं किंवा मिळालं नाही तरी तुझी समाजसेवा सुरू राहील? हो, नक्कीच. बरोबर. आता एक मुलगी म्हणून मुलींसाठी काय संदेश देशील तू
राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी तू काय संदेश देशील? ज्या मुलींना खरंच राजकारणाची आवड आहे त्यांनी खरंच घराबाहेर पडा. आणि आपण नेहमी म्हणत असतो की याने खूप काम केलं पाहिजे, हा करत नाही वगैरे. तर मला असं वाटतं, का नेहमी दुसऱ्यांनाच म्हणायचं? जर आपल्या मध्ये हिंमत आहे, आपल्याला ही संधी आहे करण्याची, तर मला असं वाटतं की आपण ते करून दाखवलं पाहिजे बाहेर पडून. आणि तुला राजकारणात यायचंय तर मग तुझं प्रेरणास्थान कोण आहे आता? खरं तर समाजसेवेची प्रेरणा जर सांगायचं म्हटलं तर मला माझ्या घरातूनच मिळाली. जसं की मी लहानपणापासून माझ्या आजोबांना बघायचे, ते खूप काम करायचे. घरी राशनचं दुकान होतं, त्यामुळे ते सतत कंटिन्यू म्हणजे चालू ठेवायचे किंवा ज्यांना गरज आहे खरंच तर ते द्यायचे तसंच. तर मग मला तिथून प्रेरणा मिळाली. त्याच्यानंतर माझा भाऊ पण राजकारणात मध्ये आला. आता जो 5 वर्षापूर्वीचं गाव आणि आता सध्याचं माझं गाव, याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. तो कधी त्याची वेळ नाही बघत काम करण्यासाठी, किंवा तो सातत्याने गावासाठी काम करत असतो आणि खूप मनातून करतो एक सरपंच म्हणून. त्यामुळे ते दोघं माझी प्रेरणा आहेत. त्याचबरोबर जर बाहेरून मी जेव्हा पुण्याला आले शिक्षण घेण्यासाठी, इथे माझी एक भेट म्हणजे एका मुलीशी झाली. ती देखील सरपंच आहे आता सध्या. आता उपसरपंच म्हणून काम करते. तर ती एक महाराष्ट्राची युवा राज्यातली सदस्य म्हणून तिची निवड झाली 2021 साली. तर तिच्याकडून मी तिच्यासोबत राहिली. आम्ही एक 5 वर्ष झालं सोबत आहोत. तर तिच्याकडून मला रोज प्रेरणा मिळत गेली की कसं काम केलं जातं गावासाठी. कारण तिची पण खूप अस्मितेने म्हणजे ती चांगल्या ह्याने गावासाठी तिच्या काम करत असते. बरोबर. आणि एक तुला आता एनसीपी मध्ये जायचंय, तर मग एनसीपी पक्षामध्ये खरोखर युवा चेहऱ्यांना संधी दिली जाईल का पुढे? कारण अजून आता जर आपण पाहिलं तर अजूनही छगन भुजबळ आहेत किंवा मग अजूनही पटेल आहेत, तटकरी आहेत. मग अशा याच्यात यांच्या फळीमध्ये युवा वर्ग कुठेतरी कमी पडताना दिसतोय. असं नाहीये. आता सध्या सुरुवात झाली आहे युवा वर्ग घेण्यासाठी. कारण एक वेळ लागतो कुठलीही गोष्ट म्हणजे जर बदल व्हायचा असेल तर. पण मी माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत जे एनसीपी मध्ये काम करतात, ते देखील युवाच आहेत आणि ते खूप तरुण पिढी म्हटलं तर आता जसं जयदादा आणि पारदादा राजकारणामध्ये आले, तसं त्यांच्यासोबत युवा पिढी देखील आली. बरोबर. आणि भविष्यात जर समजा तू राजकारणामध्ये गेली तर कुठलं पद उपभोगायला तुला आवडेल? असं पदाबद्दल सांगता नाही येणार. तरी देखील मला जे पद मिळेल त्याच्यामध्ये मी समाजाप्रती काम करण्याची तयारी दाखवेल. ते समाजाप्रती काम म्हणजे नक्की तू काय करशील किंवा काय करायची इच्छा आहे तुला समाजासाठी? जर मला माझ्या बीडमधून जर पद मिळालं तर आता सध्या बघता बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये बीड नक्कीच मागे आहे. तर तिथे ज्या अजून गोष्टी आलेल्या नाही, ज्या की पुणे असेल इतर जिल्ह्यामध्ये खूप लवकर आल्यात आणि बीड अजूनही त्या दृष्टीने मागे आहे. आणि मला असं वाटते जर जिल्हा वाईज जर आपण त्यांचं डेव्हलपमेंट केली तर युवा पिढी जी आहे ती शहरामध्ये कमी येईल आणि आपल्या जिल्ह्यामध्ये राहूनच तिथे प्रगती करेल. बरोबर. जसं की पुण्यामधला ट्रॅफिक प्रॉब्लेम बघतो किंवा बऱ्याच गोष्टी बघतो आपण, सगळे ट्रॅफिक वरती सोल्युशन काढतो. बीड मधल्या खरं मुख्य समस्या काय काय आहेत? म्हणजे गुन्हेगारी तर सगळ्यांनाच माहितीये, पण गुन्हेगारी सोडून आणखी कुठल्या समस्या आज तुला वाटतायत की त्या सोडवणं गरजेचं आहे जर तुला संधी मिळाली तर? बीडमध्ये खूप समस्या आहेत. जसं की शिक्षण आहे, तिथे त्यांना शिक्षण मिळत नाही, त्यामुळे त्यांना त्यांचा जिल्हा सोडून बाहेर जिल्ह्यामध्ये राहायला यावं लागतं. किंवा पाण्याची समस्या आहे, ते तर एक नैसर्गिकच आहे. अशा बऱ्याच समस्यांना तिथल्या लोकांना सामोरं जावं लागतं. बरोबर. तर मी त्याच्यामध्ये बदल करेन. येस. आणि तुला महाराष्ट्र कला गौरव अवॉर्ड पण मिळालाय. खरं तर आम्हाला आधी त्या अवॉर्ड बद्दल माहिती दे आणि कशासाठी तुला नेमका तो अवॉर्ड दिला गेला? मला 2025च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मला तो अवॉर्ड मिळाला, महाराष्ट्र कला गौरव. आणि तो माझ्यासाठी खूप माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर तो एक पुरस्कार जो आहे तो एक कला गौरव म्हटल्यानंतर कलामध्ये सगळ्याच गोष्टी येतात, जे की आपण कलाकृती करत असतो क्रिएटिव्ह माइंडने, बऱ्याच गोष्टी ज्या की मी करत असते. त्या गोष्टींची सगळ्या गोष्टी दखल, जसं की सोशल वर्क आलं, फोटोग्राफी आली, रील बनवणे असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, सर्व त्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन मला ते कला गौरव पुरस्कार. बरोबर. ओके. सो
कोमलचं ही एक कोमलची बाजू आहे. जसं एका नाण्याला दोन बाजू असतात, तसं कोमलची ही एक बाजू म्हणजे तिला राजकारणाची, समाजसेवेची आणि मॉडेलिंगची आवड आहे. पण त्यासोबतच दुसरी बाजू एखाद्या व्यक्तीची असते. तशीच तिची दुसरी बाजू म्हणजे ती प्रचंड प्रमाणात श्रद्धाळू सुद्धा आहे. सो तो भाग नक्की काय आहे? कोमलच्या आयुष्यात भगवान शिवशंकरांचं असणं नक्की काय आहे? आणि ती कशाप्रकारे श्रद्धा ठेवते? हेच आता आपण जाणून घेणार आहोत. असं नक्की काय तुझ्या आयुष्यामध्ये घडलं, की ज्यामुळे तू भगवान शिवशंकरांवर इतका विश्वास ठेवायला लागली किंवा श्रद्धा ठेवायला लागली? लहानपणापासूनच माझ्या घरामध्ये भक्तिमय वातावरण आहे आणि एक वारकरी सांप्रदायिक कुटुंब असल्यामुळे अ, खूप भक्तिमय असं वातावरण आहे माझ्या आणि गावात एक प्राचीन शिव मंदिर आहे. त्यामुळे महादेवाची श्रद्धा सगळ्यांचीच आहे घरामध्ये. पण माझं फक्त एवढंच होतं की मी त्यांना बघत होते महादेवाबद्दल. मला असं वैयक्तिक कुठला अनुभव नव्हता किंवा काही नव्हता. पण एक हळू आपल्याला आवड निर्माण होते देवाबद्दल. ती मला झाली आणि जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग आला तर आपण एकदा बघतो की अरे हां, हे देव खूप लवकर पावतात वगैरे. तर माझंही तसंच झालं पहिल्यांदा, की अरे महादेवाबद्दल एक अस्मिता निर्माण झाली आणि मी ती म्हणजे भक्ती करत गेले असा त्यांची. कुठला इन्सिडेंट आहे का तू आम्हाला आमच्याशी शेअर करू शकतेस, की असं काहीतरी अडचण होती तुला आणि तू ती पूर्ण झाली बाबा, हात जोडले किंवा मनात शंकरांबद्दल प्रचंड आस्था होती आणि खरोखर तुला तो रिझल्ट मिळाला, असं असा एखादा इन्सिडेंट असेल आणि तुला शेअर करावा वाटला तर तू करू हो, शकतेस. नक्कीच. 12वी नंतर माझं सगळं व्यवस्थित चाललेलं, शिक्षण वगैरे सगळंच. 12वीच्या नंतर कोरोना आला, म्हणजे हम्म. माझ्या वेळी कोरोना आला. त्याच्यानंतर माझं शिक्षण थांबलं हम्म. आणि माझी सतत इच्छा होती, की मला काहीतरी करायचंय आणि पण त्यावेळी घरच्यांचे एक हे होतं, की "अरे, आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त काहीच महत्त्वाचं नाही सध्या तरी." कारण वातावरण बघता. मग मला असं वाटायचं मला रोज वाईट वाटायचं, की माझ्यासोबतचे जे आहेत, ते हम्म. सर्व पुढे निघून गेली आणि मी इथेच आहे, घरीच आहे. हम्म. सगळे मला जेव्हा कॉल करायचे तेव्हा एकच म्हणायचे, की "अरे, तू तर एवढी हुशार होती किंवा तू तू का काही नाही म्हणजे काहीच करत नाही." तर माझ्याकडे तेव्हा ॲन्सर नसायचं. हम्म. मला वाटायचं, अरे पॅरेंट्स एवढे कसे पॉझिटिव्ह असू शकतात किंवा एवढे कसे हे असू शकतात. एवढी काळजी, एवढ्या लेव्हलची काळजी, की त्यांना वाटायचं, की अरे नको, हम्म. बाहेर टाकलं तर कोरोना वगैरे आहे हे ते आणि हम्म. कुठे टाकणार ना आपण हे हो. आत्ताच. म्हणून मग त्यांनी असं झालं, की ते म्हणायचे, की "थोडे थांब, आम्ही हे झाल्यानंतर हम्म. हे करू." तरी पण मला माझं खूप म्हणजे मी क्विक गोष्टी करते. माझा थोडासा संयम नसतो माझ्याकडे. हम्म. तर मला ते व्हायचं. पण त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात जो एक टर्निंग पॉइंट असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, मी एक बी-एस-सीला ॲडमिशन घेतलं असताना माझ्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला आणि तिथून अचानक मी बी-एस-सी सोडून बी-सी-एला ॲडमिशन घेतलं आणि ते देखील पुण्याला घेतलं. जे अनएक्सपेक्ट होतं माझ्यासाठी तरी, की एवढ्या छोट्या गावातून मुलगी पुण्याला येणारी कदाचित मी पहिलीच असेल आमच्या गावातली. त्याच्यामुळे हा एक टर्निंग पॉइंट माझ्या महादेवामुळे आला. त्या काळामध्ये मी कंटिन्यू रोज शिवलीलामृत ग्रंथ वाचायचे. का हम्म. तर मला खूप प्रचंड ग्रंथ वाचण्याची आवड आहे आणि मी आत्तापर्यंत सर्व ग्रंथ वाचले आहेत. त्याच्यामुळे महादेवाची मी कंटिन्यू एवढी भक्ती केली, त्याचं हम्म. फळ मला पुढच्या काळात भेटलं. वयाच्या कितव्या वर्षापासून तू खरं ग्रंथ वाचतेस किंवा ही एवढी श्रद्धा महादेवांवर ठेवतेस? 12वी म्हणजे एक 18 12वी वर्षापासून. पासूनच म्हणजे हो, तू सुरू केलेलं आहे. हो. मग शिवलीलामृत आतापर्यंत किती वेळा वाचून झाले आहे? आता जवळपास 12वी होऊन मला बरेच वर्ष झालं. कंटिन्यू सातत्य आहे. हम्म. त्याच्यामध्ये एक शेवटचं वाक्यच आहे, "अखंड पडावे शिवलीलामृत, हे जरी न घडे त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल." महादेवांची कुठली गोष्ट तुला आवडते? असं म्हणजे जे शिवलीलामृत मग तू आता वाचतीये त्याच्यामध्ये मनाला भावणारा जो कुठला कुठला असा प्रसंग आहे महादेवांचा ज्याच्यातून खरोखर आपण सुद्धा बोध घेतला पाहिजे? महादेवांची संयम आहे हम्म. किंवा ते खूप लवकर पावतात. त्यांना हम्म. खूप जास्त काही करावं लागत नाही. जर खऱ्या मनाने आपण त्यांची भक्ती केली किंवा जे आहे ते आपण खऱ्या मनाने त्यांच्यापाशी बोललो, तर ते नक्कीच देतात. ही गोष्ट मला खूप आवडते त्यांची. ते बरोबर. खूप जास्त भक्ताकडून करून घेत नाहीत. आणि असं म्हणतात महादेव हे स्मशानाचे राजा आहेत. हो. त्याबद्दल काय तू आम्हाला सांगशील? ते मशानाचे राजा आहेत म्हणूनच मला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नाही. कारण बरं. जेव्हा मला कुठल्या गोष्टीची भीती वाटते, तेव्हा माझ्या हम्म. डोक्यात एकच विचार येतो, "अरे आपण का घाबरतोय?" हम्म. जे भूत-प्रेत आहेत, ते सुद्धा हम्म. महादेवाची बरोबर. भक्ती करतात. त्यामुळे मी कशालाच घाबरत नाही महादेवामुळे. हां.
आता महादेवांचे अवतार तसे खूप जास्त आहेत. हो. त्याबद्दल तुला काय वाटतंय? शांत, रौद्र रूप आहे, करुण आहे. त्या सगळ्या अवतारांमधून तुला अशी काही प्रेरणा मिळतीये का? हो, मला सर्वच अवतार आवडतात. कारण वेळेनुसार जो अवतार त्यांनी दाखवला आहे, तो गरजेचाही आहे. कारण शांत राहून, पण एक सातत्याने एकच हे ठेवून आपण नाही राहू शकत शेवटपर्यंत. कधी रूप पण घ्यावं लागतं, कधी करुणा पण दाखवावं लागते, कधी शांत राहून पण बघावं लागतं. बरोबर. आणि मुली भरपूर प्रमाणात 16 सोमवार करतात महादेवासाठी. त्यावर तुझं काय म्हणणं आहे? मी देखील करते, सोमवार करते. का म्हणजे ते खरं का करतात? त्याच्या मागे खरोखर लग्न व्हावं हा हेतू असतो की आणखी कुठला हेतू असतो? आता तो ज्याचा त्याचा हेतू आहे. पण हां. खरं तर पुराणामध्ये हेच सांगितलं आहे, की जर लग्न करायचं असेल किंवा जमत नसेल, तर मग तुम्ही 16 सोमवार करा. बरं. मी देखील 16 सोमवार नाही, सोमवार करते रेग्युलर. हां. पण ते एक माझी भक्तीसाठी करते, की बरोबर. आवड आहे म्हणून. आणि महादेवांची जी पर्सनॅलिटी होती एकंदरीत त्याच्यातून तू आत्ताच्या युवकांना काय सांगशील, की त्यांनी कसं केलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतःमध्ये महादेवांमधला हा गुण आणला पाहिजे जेणेकरून ते आणखी ऊर्जा त्यांच्या अंगातील वाढेल? धैर्य. धैर्य घेतलं पाहिजे. कारण जग एवढं फास्ट झालं, की सगळ्यांना प्रत्येक गोष्ट क्विक पाहिजे. जसं की देव खूप बदलतात. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी पण सांगितलंय, "आपुलाचे देव एक करून घ्यावा." जरी आज नाही भेटलो, तरी पण आपण लगेच कोणी सांगितलं, की "अरे हा देव खूप लवकर पावतो." तर लोक लगेच स्विच करतात. तर मला असं वाटतं थोडा संयम ठेवा स्वतःमध्ये आणि देव देतो, उशिरा देतो, पण नक्कीच देतो आपल्याला जे पाहिजे ते. बरोबर. आणि तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये जे तू जे ग्रंथ वाचतीये, हो. तर त्या ग्रंथाचा तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये कितपत फायदा झालेला आहे? एक स्ट्रॉंग लीडरशिप तयार होण्यासाठी? विचारशैली बदलली. जे की मला प्रत्येक गोष्ट आधी वाटायची, की सायन्स आहे प्रत्येक गोष्टीमागे. आताही वाटतं, कारण सायन्सचं जग आहे म्हणून. पण अध्यात्म पण आहे प्रत्येक गोष्टीमागे. जेव्हा आपल्याला आयुष्यात खूप आपण हतबल होतो, तेव्हा आम्हाला नाही वाटत, की सायन्स तिथे आपल्याला बाहेर काढतं. अध्यात्माच्या याने गेलं तर नक्कीच आयुष्यात समाधान मिळतं. बरोबर. आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक रेख असली पाहिजे. हो. त्याबद्दल काय सांगशील? भरपूर वेळा असं होतं, की श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेलाच खतपाणी घातलं जातं. पण तू एक युवती आहेस. हो. तू त्या बाबतीत काय सांगशील? कारण तू तरुण तर आहे आणि सोबत तुझी महादेवांवर श्रद्धा पण आहे. अंधश्रद्धा मला नाही वाटत, की देव एखाद्या वाईट गोष्टींना प्राधान्य देत असेल. त्यामुळे अंधश्रद्धा न ठेवता लोकांचं असं आहे, की रोज मंदिरात गेलं पाहिजे वगैरे असं नाहीये. आपल्या वेळेनुसार जा, चांगल्या मनाने जा आणि एखादी वाईट गोष्ट करताना नाही गेलात तरी मंदिरात चालेल. पण एखादी वाईट गोष्ट करताना नक्कीच आपला देव आपल्याला काय सांगतो हे लक्षात आलं पाहिजे आणि ते आपल्या आचरणात पण असलं पाहिजे तेवढंच. बरोबर. आणि समाजासाठी काम करताना किंवा आयुष्यात पुढे जाताना महादेवांकडून अशी कुठली ऊर्जा मिळाली आहे तुला? महादेवाकडून ऊर्जा म्हटलं तर माझा प्रत्येक दिवस त्यांचाच आहे. बरोबर. माझ्या दिवसाची सुरुवात त्यांच्या नावाने होते आणि शेवट पण. जेव्हा मला खूप वाईट प्रसंग येतो म्हणा किंवा आपण कधीतरी असं होतो ना, की अरे नाही आता होत नाहीये किंवा काय. फक्त एकदा मनामध्ये नामस्मरण केलं किंवा जस्ट की मला होत नाहीये, मला मार्ग दाखवा त्या गोष्टीतून, तर माझ्यासमोर सोल्युशन असतात. आणि कुठली गोष्ट घडताना मला थोडेसे मला असं वाटतं, की मी युनिव्हर्सल फेव्हरेट चाइल्ड आहे आणि मी नेहमी माझ्या जवळच्या सगळ्यांनाच माहिती. मी त्यांना म्हणत असते. ते म्हणतात, "एवढा का विश्वास महादेवावरती?" तर माझ्याकडे एक निष्ठता आहे. मी आजपर्यंत देव माझा कधीच बदलला नाही. माझं असं की नाही दिलं तरी मी त्यांचीच भक्ती करणार शेवटपर्यंत. बरोबर. आणि सध्या स्टेटस ठेवायचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. तुला काय वाटतंय? की स्टेटस ठेवलं किंवा पोस्ट टाकल्या म्हणजे महादेवांपर्यंत तुमची श्रद्धा पोहोचली असं काही? नाही. देव कर्म बघतो, देव स्टेटस बघत नाही. बरोबर. त्यामुळे मला वाटते स्टेटस नाही ठेवलं तरी चालेल. फक्त कर्म चांगले करा. बरोबर. आता एक रॅपिड फायर घेऊ. हो. महादेव एका शब्दात सांग. विश्व. हर हर महादेव तुमच्यासाठी काय? माझ्यासाठी तो ऊर्जा मंत्र आहे. बर. आणि आवडतं शिवमंदिर कुठलं आहे? नक्कीच गावातलं मंदिर जिथून मला माझ्या देवाची श्रद्धा सुरू झाली. बरोबर. आणि ध्यान की तांडव? ध्यान. तांडव का नाही? तांडव का नाही, कारण मला असं वाटतं मौन सर्वार्थ साधनम. त्याच्यामुळे ठीक आहे, ध्यान करून पण आपण बऱ्याच गोष्टी मिळवू शकतो. बरोबर.
आणि महादेवांकडून शिकलेला एक जीवन मंत्र. संयम ठेवायला शिका. आज नाही भेटलं तरी नक्कीच भेटेल, आणि जर ज्या गोष्टी भेटल्या त्या आपल्यासाठी चांगल्या आहेत हे मी तर मानून चालते, की जे नाही भेटलं ते माझं नव्हतंच कधी. बरोबर. त्याच्यामुळे मी ती गोष्ट शिकली आहे महादेवाकडून. आणि भविष्यात जेव्हा तू एक लॉंग ट्रिप प्लॅन करशील तेव्हा कुठली कुठली देशातली महादेवांची मंदिरं पाहायला तुला आवडेल? पहिलं तर मला माझी इच्छा आहे की मला 12 ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर उज्जैन महाकाल, ओंकारेश्वर वगैरे हे सर्वच आहेत. बरोबर. पण पहिली इच्छा हीच आहे की 12 ज्योतिर्लिंग. तर कोमल सोबत आज आपण भगवान शिवशंकर यांच्यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. अर्थात ती जे काही बोलली ते सगळं श्रद्धेमधून आतापर्यंत बोलत होती. यामध्ये कुठेच अंधश्रद्धेचा नामशेष सुद्धा नव्हता. त्याच्यामुळे महादेव नक्की काय आहेत? महादेव खऱ्या अर्थानं सांगतात की संयम ठेवा, तुम्ही थोडं ध्यान करा, किंवा तुमच्यामध्ये स्वतःमध्येच अशी एक ऊर्जा आहे की तुम्ही इतरांची सुद्धा त्या ऊर्जेतून सेवा करू शकता. सो याच सगळ्याबद्दल आज तिने आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. आणि अर्थात ती प्रचंड महादेवांची भक्त आहे, आणि तिच्या सोबत सुद्धा महादेव असतात असं तिचं पण म्हणणं आहे. त्याच्यामुळे अर्थात तुला तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. भाग 1 मध्ये तू म्हणाली होतीस की तुला राजकारणात जायचंय. सो तुला राजकारणात पोहोचवण्यापर्यंत, तिथं चांगलं पद मिळेपर्यंत, आणि तुला चांगली समाजसेवा करण्यासाठी महादेव तुझ्या 100% पाठीशी उभे राहतील. कारण तू म्हणालीस कर्म चांगलं असेल तर सगळं व्यवस्थित होतं. सो व्हेरी 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 बेस्ट ऑफ लक तुझ्या सगळ्या पुढच्या जर्नीसाठी. आणि धन्यवाद, तू राजयोद्धा टॉक मध्ये आलीस, एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्या. राजकारण असेल, समाजसेवा असेल, किंवा मग धार्मिक विषय असेल, याबाबत तू छान गप्पा मारल्यास. त्यासाठी खूप खूप थँक्यू.